Dear friends, next article is classification of algae. Algae are divided into green algae, that is chlorophyceae, brown algae, phaeophyceae, and red algae, rhodophyceae. याच्याशिवाय गोल्डन अल्गीचा ग्रुप सुद्धा आहे. सुरुवातीला क्लोरोफायसी. Some members of chlorophyceae are unicellular, for example chlorella. Some are colonial in the form of colony, Volvox colony. Some are filamentous, for example Spirogyra, unbranched filamentous form. They are usually green colored due to presence of chlorophyll A and B. Chlorophyll A तर सर्व algae मध्ये आहेच, सर्व किंगडम प्लॅन्टीच्या मेंबर मध्ये आहे, परंतु ग्रीन algae मध्ये क्लोरोफिल ए बरोबर क्लोरोफिल बी नावाचा पिगमेंट असतो. त्यामुळं या algae ग्रीन कलरच्या दिसतात, म्हणून त्यांना ग्रीन algae म्हटलेलं आहे. The chloroplast may be discoid, plate-like, reticulate, cup-shaped, spiral, or ribbon-shaped in different species of green algae. वेगवेगळ्या आकाराचे क्लोरोप्लास्ट आहेत. Most of them have one or more pyrenoid. आपण मगाशी चर्चा केलेली आहे. इथं क्लेमायडोमोनासचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. पायरिनॉइड. इथं पायरिनॉइड आहे. प्रोटीनियासियस बॉडी इन क्लोरोप्लास्ट सराउंडेड बाय स्टार्च. स्टोरेज ऑफ स्टार्च हे त्याचं फंक्शन आहे. सो पायरिनॉइड कंटेन्स प्रोटीन बिसाइड स्टार्च. सम algae stores food as a oil droplet. काही algae ऑइल ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये फूड स्टोअर करतात. They have green algae have rigid cell wall made up of inner cellulose and outer pectose layer. पेक्टोसेल्युलोजचं कव्हरिंग इथं आहे. इथं आपल्याला आणखी फोटोग्राफ पाहायला मिळतील. क्लेमायडोमोनास, वॉल्वॉक्स, क्लेमायडोमोनाक्स आहे, वॉल्वॉक्स आहे, युलोथ्रिक्स आहे, स्पायरोगैरा आहे, कायरा आहे. आणखी फोटोग्राफ याचे पहा. युलोथ्रिक्स आहे, स्पायरोगैरा आहे, कारा algae आहे. कारामध्ये जास्त कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर पाहायला मिळतं. यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कोणतं आहे? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन, बडिंग, बायनरी फिशन युनिसेल्युलर असतील तर, फिलामेंटस असेल तर फ्रॅगमेंटेशन. Asexual reproduction takes place by zoospore formation in zoosporangia. स्पोर फॉर्मेशन asexual रिप्रोडक्शन होतं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मग आयसोगॅमस, एनायसोगॅमस किंवा उगॅमस अशा मेथड्सनी फॉलो केलं जातं. The next algae, brown algae or phaeophyceae. They are mostly marine forms. Mostly कसे आहेत? समुद्राच्या पाण्यामध्ये राहणारे मेंबर आहेत.
They show great variation in size and forms. They range from simple branched filamentous like ectocarpus. Ectocarpus मध्ये simple branched filamentous form दिसतो आपल्याला. But some are profusely branched and form scalps up to 100 meter in height. असे कल्प सुद्धा मोठे मोठे मॅक्रोसिस्टिप्स सारखे 100 मीटर लांबीचे कल्प सुद्धा पाहायला मिळतात. दे हॅव क्लोरोफिल ए अँड सी. ए तर सर्वांमध्ये आहे, पण बी च्या ऐवजी इथं सी क्लोरोफिल पिगमेंट आहे आणि त्याचबरोबर झॅन्थोफिल आहेत, त्यामुळे ब्राऊन कलरचे दिसतात हे. दे व्हेरी इन कलर from olive green to brown dependent upon amount of xanthophyll pigment. फ्युकोझॅन्थिन किती आहे त्याच्यावर कलर थोडासा व्हेरिएबल आहे. Food is stored as a complex carbohydrate called as laminarin or mannitol. या फॉर्म मध्ये रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. Vegetative cells have cellulosic wall covered by gelatinous coating called as algin. Alginचं कव्हरिंग असतं व्हेजिटेटिव्ह सेल भोवती. जिलॅटिनस कव्हरिंग असतं व्हेजिटेटिव्ह सेल भोवती. The protoplast contain plastids and central vacuole and nucleus. Plant body is attached to the substratum by hold fast. पहा, प्लांट बॉडी होल्ड फास्टच्या साह्यानं सबस्ट्रॅटमला अटॅच झालेली असते. इथं पहा, होल्ड फास्टच्या साह्यानं अटॅच झालेली असते प्लांट बॉडी. आणि वरती हा फ्रॉन्ड आहे, एअर ब्लॅडर आहेत, मिड रिब दिसते, सगळे पार्ट दिसतात. स्टॉक, stipe and leaf like photosynthetic organ called as frond. Examples आहेत ectocarpus, dictyota, laminaria, sargassum, fucus, macrocystis, etc. रिप्रोडक्शन कोणतं आहे तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय पियर सेप्ड बाय फ्लॅजिलेट स्पोर्स. पियर सेप्ड बाय फ्लॅजिलेट स्पोर्स यामध्ये तयार होतात. इथं हा एक्टोकार्पस सर्गॅसम दाखवलेला आहे. पियर सेप्ड बाय फ्लॅजिलेट झूस्पोर्स यामध्ये तयार होतात. दे हॅव टू अनइक्वल लॅटरली अटॅच्ड फ्लॅजेला. लॅटरल साइडला अनइक्वल हे फ्लॅजेला अटॅच झालेले झूस्पोर्स तयार होतात. पियर सेप्ड. सेक्शुअल रिप्रोडक्शन आयसोगॅमस, एनायसोगॅमस किंवा ओगॅमस आहे. The union of gametes occurs in water or within oogonium, oogamous species मध्ये. Gametes are pear-shaped pyriform bearing two laterally attached flagella. Gametes जे असतात त्यांना दोन अनइक्वल असे लॅटरली अटॅच फ्लॅजेला, पायरीफॉर्म फ्लॅजेला आहेत. त्यानंतर नेक्स्ट ग्रुप आहे रुडोफायसी, रेड अल्गीचा ग्रुप. पोरफायरा आहे, पॉलिसायफोनिया आहे, बट्रॅकोस्पर्मम आहे. दे हॅव रेड थॅलाय ड्यू टू रेड पिगमेंट आर फायकोइरेथ्रिन नावाचा रेड पिगमेंट असल्यामुळं रेड कलरच्या दिसतात. Majority are marine, especially in warmer areas. Warmer areas आणि समुद्रामध्ये खोल 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 सुद्धा या अल्गी राहू शकतात. They occurs in well lighted region, लाईट भरपूर असलेल्या रिजन सरफेसला,
अँड ग्रेट डेप्थ इन ओशियन, एकदम समुद्रामध्ये खोल खोल सुद्धा, की जिथं फार कमी लाईट अवेलेबल आहे तिथंही राहणारे मेंबर्स आहेत. यांच्यामध्ये क्लोरोफिल ए तर आहेच आहे, पण क्लोरोफिल डी सुद्धा त्यामध्ये असतो. आर फायकोइरेथ्रिन त्यामध्ये आहे. Most of them are multicellular, some have complex body organization. Reserve food material कशाच्या फॉर्म मध्ये? फ्लोरिडियन स्टार्च, which is structurally very similar to amylopectin and glycogen. अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजन सारखंच फ्लोरिडियन स्टार्च हे रिझर्व फूड मटेरियल यांच्यामध्ये आहे. पॉलिसायफोनिया, पोरफायरा, ग्रासिलारिया, जेलेडियम अशा प्रकारचे फॉर्म्स यामध्ये आहेत. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन न होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय नॉन मोटाईल स्पोर्स, म्हणजे यांच्यात मोटाईल स्टेज नसतेच, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन नॉन मोटाईल गॅमेट्स, इट हॅज कॉम्प्लेक्स पोस्ट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट्स. यांच्या पोस्ट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स असतात. आता या तिन्ही मध्ये कॅरेक्टरिस्टिक कोणकोणत्या आहेत आपण बघूया. क्लोरोफायसी, यांना ग्रीन आल्गी म्हटलंय. कॉमन नेम काय? ग्रीन आल्गी, ब्राऊन आल्गी आणि रेड आल्गी. क्लोरोफिल पिगमेंट्स, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, क्लोरोफिल ए आणि बी आहेत. इथं क्लोरोफिल ए, सी, फ्युकोझॅन्थिन, इकडं क्लोरोफिल ए, डी आणि फायकोइरेथ्रिन आहे. रिझर्व फूड मटेरियल स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च, मॅनिटॉल लॅमिनारिन इन ब्राऊन आल्गी and Floridian starch in red algae. सेल वॉल सेल्युलोज न बनलेला आहे. ब्राऊन आल्गी मध्ये सेल्युलोज आणि आल्गिन, आल्गिन त्याच्या भोवती आहे, जिलॅटिनस, आणि इकडं पण सेल्युलोज ना आहे. फ्लॅजेलार नंबर अँड पोझिशन ऑफ इन्सर्शन 2 ते 8 इक्वल आणि अपायकल असे फ्लॅजेल आहेत. इथं 2 अनइक्वल आणि लॅटरल फ्लॅजेल असतात. इकडं फ्लॅजेलर म्हणजे मोटाईल स्टेज नाहीच आहे. हॅबिटॅट ग्रीन मध्ये फ्रेश वॉटर, सॉल्ट वॉटर आणि ब्रॅकिश वॉटर मध्ये आहेत. या इकडं फ्रेश वॉटर मध्ये रेअर आहेत, मराईन वॉटर आणि ब्रॅकिश वॉटर मध्ये कॉमन आहेत. इकडं फ्रेश वॉटर काही आहेत, सॉल्ट वॉटर काही आहेत, ब्रॅकिश वॉटर मध्ये काही आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर या क्लोरोफायसी, फिओफायसी, रुडोफायसीच्या आहेत. गोल्डन आल्गी मध्ये क्लोरोफिल ए तर आहेच, पण क्लोरोफिल ई आहे. म्हणजे बघा, ग्रीन आल्गी मध्ये क्लोरोफिल ए आणि बी, ब्राऊन आल्गी मध्ये क्लोरोफिल ए, सी आणि फ्युकोझॅन्थिन. रेड आल्गी मध्ये ए, डी आणि आर फायकोइरेथ्रिन, आणि गोल्डन आल्गी मध्ये ए आणि क्लोरोफिल ई आहे. तर अशा प्रकारे फोटोसिंथेटिक पिगमेंट या अल्गी मध्ये व्हेरिएबल टाइपचे आहेत. सो दिस इज अबाउट अल्गी, क्लासिफिकेशन ऑफ अल्गी. थँक यू व्हेरी मच.